ओबीसी तसेच वंचित आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळणं ही शासनाचा ठाम आणि स्पष्ट भूमिका असून केवळ आर्थिक अडचणींमुळे एकही गुणवंत विद्यार्थी मागे राहू नये या सामाजिक न्यायाधिष्ठित भूमिकेतून राज्य शासनानं एक दूरगामी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी या उद्देशानं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती नागपूर मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे। राज्यातील इतर मागास वर्ग ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजेच व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एसबीसी या घटकातील केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी साठी 400 तर एमपीएससी साठी 1000 प्रशिक्षण जागा वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा आणि दिव्यांग कल्याण विभाग मंत्री तसेच महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलंय। अतुल सावे यांनी सांगितलं की महाज्योतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते। या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी यूपीएससी साठी केवळ 100 तर एमपीएससी साठी केवळ 400 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होती। मात्र राज्यभरातून ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सातत्यानं वाढत असून स्पर्धा परीक्षाबाबतची शैक्षणिक जागरूकता तसेच स्पर्धात्मक तयारीचा स्तर लक्षणीयरित्या वाढलाय। परिणामी महाज्योतीकडील प्रशिक्षणासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती। ही परिस्थिती लक्षात घेऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांसाठी शासनाकडे सातत्यानं निवेदनं सादर करण्यात आली होती। याशिवाय महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनीही प्रशिक्षणाचा जागा वाढवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता। या सर्व मागण्यांचा सखोल अभ्यास करून महाज्योती प्रशासनानं प्रशिक्षण जागा वाढीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता। या संदर्भात 20 जानेवारी 2026 रोजी महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत बहुजन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत यूपीएससी आणि एमपीएससी प्रशिक्षण जागा वाढीचा निर्णय अंतिम करण्यात आला। महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण क्षमतेत वाढ करण्यास औपचारिक मान्यता देण्यात आली आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।